तर नांदेडमध्ये 12व्या राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धेचा थरार पाहायला मिळालेला आहे। जम्मू काश्मीर, मणिपूर, केरळ अशा 24 राज्यांचे संघ स्पर्धेमध्ये सहभागी झालेले होते। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या किल्ले प्रतापगडावरती शिवप्रताप दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आजच्याच दिवशी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाशी दोन हात करत याच गडावर खाना संपून जे आहे तो प्रताप गाजवला होता। त्यामुळे हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो। छत्रपतींची शिवमूर्ती असलेल्या पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यावेळेला हेलिकॉप्टरमधून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यावरती पुष्पवृष्टी देखील करण्यात आलेली होती। तर बारामतीत 2 जागांवरील निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। प्रभाग क्रमांक 13B आणि 17A वरील निवडणूक कोर्टाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात आलेली आहे। भाजपच्या 2 उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाल्यावरती त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली होती। व्हिडिओ फुटेज सादर केल्यावर कोर्टाने अर्ज स्वीकारले जावेत असं सांगितलं होतं। मात्र आता राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश येईपर्यंत 2 जागांवरील निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। तर सांगलीच्या जतमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी यांच्या सभेवेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी फोनद्वारे जनतेला संबोधित केलं। सभेत आमदार गोपीचंद पडळकरही उपस्थित होते। यावेळेला मुख्यमंत्र्यांनी फोनवरून थेट संभाषण जे आहे ते साधलेलं आहे। हा साहेब लोक आहेत, 2-3 हजार लोक पुढे आमची सभा सुरू होती, तुमचा फोन आलाय। चला सर्वांना माझा नमस्कार। आपल्याला कल्पना आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर आरळी हे आपले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत। डॉक्टर आरळींनी आपल्या जतमध्ये गेले अनेक वर्ष रुग्णसेवा केली आहे आणि सर्वांशी अतिशय जवळचे संबंध असलेले, एक स्वच्छ प्रतिमा असलेले, शिकले सवरलेले असे डॉक्टर आरळीजी हे जर आपले आमदार गोपीचंदजी यांच्यासोबत नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी डबल इंजिनचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं तर निश्चितपणे खूप चांगलं काम तिकडे होऊ शकेल आणि मी देखील पूर्ण मदत करून आपल्या शहराला चांगलं करण्याकरता जे जे काही लागेल ते निश्चितपणे करेल हा आपल्याला विश्वास देतो। आपण सगळ्यांनी 2 तारखेला डॉक्टर आरळी यांच्या कमळाची बटन दाबावी अशी आपल्याला विनंती करतो। आजची वेळ चांगली नाही असं शिवेंद्रराजेंनी म्हटलेलं आहे। साताऱ्यातील प्रचार सभेतून शिवेंद्रराजे भोसलेंनी घड्याळावर टीका केली आहे। रहिमतपूर नगरपालिकेच्या प्रचारार्थ शिवेंद्रराजे भोसलेंची सभा पार पडली, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं। आपल्या सगळ्यांना माहित आहे, पूर्वी मी राष्ट्रवादीत होतो, आमदार होतो, मी दोन्हीकडच्या गोष्टी बघितल्या। संधी द्यायची वेळ यायची त्यावेळेला आम्हाला सातारला डावलं जायचं की राष्ट्रवादी काँग्रेसमधलं चित्र होतं, ही वस्तुस्थिती आहे। आता घड्याळाची वेळ काही चांगली नाही। आता सध्या राज्यात आणि देशात वेळ फक्त चांगली कमळाचीच आहे। हातातलं घड्याळ वेगळं असतं आणि ते चिन्ह जे घड्याळ आहे ते वेगळं आहे, त्यामुळे त्याचा काय उपयोग नसतो। ते काही घड्याळ आपण गळ्यात अडकून फिरू शकत नाही। तर सिडको जमीन घोटाळा प्रकरणामध्ये सरकारला समिती स्थापन करावीच लागली। समिती स्थापन करतानाही घोळ केलेला दिसतो असं रोहित पवार यांनी म्हटलं। समितीचे सचिव असणाऱ्यांनाच आता बिवलकरांना जमीन दिली होती असं रोहित पवार यांनी म्हटलं। ही समिती म्हणजे चोरालाच पोलीस केल्यासारखं आहे असं देखील रोहित पवारांनी म्हटलं। कथित सिडको जमीन घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांनी शिरसाटांवर आरोप केलेले होते। तर रोहित पवार यांनी आता ती टीका केलेली आहे। पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये बिवलकर कुटुंबाला दिलेल्या जमिनीवरून त्यांनी आरोप केलेले होते। सिडकोतील जमीन घोटाळा प्रकरणात सरकारला समिती स्थापन करावीच लागली, रोहित पवार यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। तर समिती स्थापन करताना घोळ केलेला दिसतो असा आरोप देखील यावेळेला रोहित पवारांनी केला।